पहलगाम आतंकी हमले पर बोले आरएसएस प्रमुख मोहन भागवत, देश शक्तिशाली है यह दिखाने का समय आ गया है। भागवत ने कहा, बुरी नीयत वालों की आंखें फोड़ देनी चाहिए। यह लड़ाई धर्म और अधर्म के बीच की है। बुराई को नष्ट करने के लिए ताकत दिखानी होगी। मोहन भागवत का बयान। तर जी लढाई चालू आहे ना, ती पंथ संप्रदायांची लढाई नाही आहे. पंथ संप्रदायांचा आधार आहे. लढाई आहे धर्माची अधर्माची आहे. म्हणून आपल्या जवानांनी कधी किंवा आपल्या इथल्या लोकांनी कधी कुणाचा धर्म विचारून त्याला मारलं नाही. पण काल ज्या कट्टरपंथ्यांनी उत्पात केला त्यांनी धर्म विचारून मारलं. हिंदू असं कधीही करणार नाही. सगळ्या परिवारजनांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, पण आमच्या मनात क्रोधही आहे आणि तो असला पाहिजे. कारण असुरांचं निर्दालन जर व्हायचं असेल तर अष्टादश भुजांची ती शक्ती ती असलीच पाहिजे. द्वेष हा आपला स्वभाव नाही, शत्रुता हा आपला स्वभाव नाही, पण मार खाणं हाही आपला स्वभाव नको. शक्तिवान माणसाला अहिंसक असलं पाहिजे. जो दुर्बल आहे त्याला म्हणायची जरूरच नाही, त्याला राहावंच लागतं अहिंसक. म्हणून शक्ती असली पाहिजे आणि अशा वेळेला ती दिसली पाहिजे. म्हणजे जगाला कळतं हे शक्तिवान आहे, यांच्या वाट्याला जाऊ नये. जगाला मग जगातले जे दुष्ट लोक आहेत तेही समजतात.